वंशज आहात म्हणून तुम्ही इथून जाऊ शकता, अन्यथा तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं असं. आणि तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आमचं काम केलेलं नाही, अशा भोरचे आमदार शंकर मांडेकर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून जर शिफारस आली तर हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. आपला राजश्री कान्होजी नाईक जेदे यांचा वाडा हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून 1996 ला घोषित केलेला आहे. या वाड्याच्या परिसरामध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमधून या शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी आम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांना भेट घेऊन सदरचा प्रस्ताव मंजूर व्हावा अशी विनंती करण्यासाठी गेलो असता माननीय अजितदादांनी आम्हाला सांगितलं की आपण भोरचे आमदार शंकर मांडेकर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याकडून जर शिफारस आली तर हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आमदार शंकर मांडेकर यांच्या मुळशी येथील कार्यालयात त्यांची भेट घेण्यासाठी आणि या प्रस्तावाला शिफारस देण्याची विनंती करण्यासाठी गेलो असता माझ्याबरोबर माझे सहकारी भाऊ परखंदे आणि बाप्पू राऊत, माझे बंधू युवराज जेदे असे आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतानाच सांगितलं की मला अजितदादांनी हे सांगितलं आहे, परंतु आपल्या भोरमधून काही व्यक्तींना विचारल्याशिवाय मी याचा तुम्हाला शिफारस देऊ शकत नाही. आणि तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आमचं काम केलेलं नाही, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना विचारणा करायला गेलो असतो की बाबा आम्ही हा प्रस्ताव राजकीय स्वरूपाचा नसून समाजाच्या हिताचा प्रस्ताव आहे, याचा आपण विचार करावा. पण त्यांनी कुठलेही शब्द ऐकून न घेता आम्हाला आरेतुरीची भाषा केली आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही वंशज आहात म्हणून तुम्ही इथून जाऊ शकता, अन्यथा तुम्हाला मुळशीतून जाऊन दिलं नसतं अशी भाषा वापरून त्यांनी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला. ही जी भूमिका आहे ही भूमिका मावळ खोऱ्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक असून या पुढील काळात मावळ्यांचा विकास पंचवार्षिक मध्ये होईल अशी अपेक्षा, म्हणजे असं काही वाटत नाही जेव्हा की हा विकास मावळ्यांचा केला जाईल याच्याबद्दल शंका आहे. या विषयावर तुम्ही काय सांगा? जसं की इतिहासाकडे जर आपण पाहिलं तर वीर कान्होजी जेदे राजे देशमुख यांनी इतिहासामध्ये आपण पाहिलं तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या ह्याच्या स्वराज्याच्या ह्याच्यासाठी भरपूर असं योगदान देऊन आपली 5 मुलं वतनावर पाणी सोडण्यासाठी असा निष्ठेवंत शिलेदार कान्होजी राजे देशमुख यांनी हे करत असताना जर आताचे जे स्थानिक आमदार आहेत, आमदारांनी जे जसं जेद्यांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही कान्होजी जेद्यांचे वंशज आहात, त्याप्रमाणे जर म्हणून तुम्हाला मुळशीतून बाहेर जाणं हे केलं नसतं तर माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे जर जेद्यांचे वंशज होते, याच्या व्यतिरिक्त जर सर्वसामान्य जनतेतला माणूस एखादा जर तिथं गेला असता तर मग त्याची काय अवस्था असेल? सर्वसामान्य जनतेने नेमकं काय करायचं? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? जो वसा आणि वारसा जेद्यांच्या ह्याच्यातून आला, एक विकासाला चालना मिळावी, तरुणांना रोजगार मिळतील, अशा हेतूच्या दृष्टिकोनातून प्रतिनिधींकडे ज्यावेळेस आपण मागणी करतो, आपला प्रतिनिधी म्हणून आपण जातो, त्या अस्मितेपोटी किंवा जशी अपेक्षित उत्तर पाहिजे होती तशा पद्धतीचं प्रतिनिधींकडून उत्तर न आल्यामुळं थोडं या ठिकाणी म्हणजे जसं अपेक्षित होतं तसं उत्तर आलंच नाही. राजकीय अर्थसपोटी त्यांनी असं म्हटलं का? मग ह्याच्यामध्ये राजकीय वळणच किंवा ह्याला एक राजकीय वळण दिलं जाते असं तर मला तर खऱ्या अर्थाने मानावं लागेल. लोकप्रतिनिधी हे सगळ्यांचे असतात, पण बोहरवेलला मुळशी जसे की आता आमदार म्हणाले की बोहरच्या 3 व्यक्तींना विचारल्याशिवाय मी शिफारस देऊ शकत नाही, हे खरं आहे का? मग 3 व्यक्तींना विचारल्याशिवाय तर ही अपेक्षित उत्तरच नाही ना, की भोरची जनता ज्यावेळेस तुम्ही सर्वसामान्यांचे आमदार, तुम्ही भोरच्या काही ठराविक व्यक्तींचेच आहात का? सर्वसामान्यांचे आमदार नाहीत का? असा पण एक मुद्दा उपस्थित होतो, असं पण एक हे होत आहे ना.
जे एकंदरीत विकासाला अडसर घालायचा प्रयत्न चालू आहे. हा विकासाला निश्चितपणे हा अडसर घालण्याचा प्रयत्न आहे आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे राजकारण केलं जाते हे राजकारण ह्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं.